पुलगाव नगर परिषदेकडून कॅम्प रोडवरील चंद्रशेखर आझाद प्राथमिक शाळेसमोर बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळ्यांच्या वाटप प्रक्रियेवरून बहुजन समाज पार्टीने जोरदार आक्षेप घेतलाय. गाळ्यांसाठी ठेवण्यात आलेली बोली रक्कम, मासिक भाडे, आरक्षणातील कथित अन्यायकारक अटी आणि इतर नियम रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी अशी मागणी बसपाच्या वतीनं करण्यात आली आहे. कॅम्प रोडवरील चंद्रशेखर आझाद प्राथमिक शाळेसमोर टीन आणि लोखंडाचे एकूण 16 गाळे लहान व्यापाऱ्यांसाठी उभारण्यात आले आहेत. मात्र या गाळ्यांसाठी प्रत्येकी तब्बल 2,28,000 रुपयांची बोली ठेवण्यात आली असून ती लहान व्यापाऱ्यांना परवडणारी नसल्याचा आरोप बसपाने केलाय. तसेच अनामत रक्कम भरल्यानंतर दरमहा 3,600 रुपये भाडे आकारले जाणार असून त्यासोबत मालमत्ता कर भरण्याची अटही टाकण्यात आली आहे. या सर्व अटी अन्यायकारक असल्याचे बसपाने म्हटले आहे. गाळे वाटपामध्ये आरक्षण नियमांचे पालन झाले नसल्याचाही आरोप करण्यात आलाय. दिव्यांग, अनुसूचित जाती जमाती आणि विमुक्त जाती जमाती यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण असताना केवळ एकच गाळा राखीव ठेवण्यात आल्याचे बसपा पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. याशिवाय 3 दिवसात 50% रक्कम जमा करण्याची अट आणि दरवर्षी 5% भाडेवाढ करण्याचा निर्णयही अन्यायकारक असल्याचं निवेदनात म्हटलंय. नगर परिषदेकडील जुने गाळेधारक यांना नव्या गाळ्यांच्या बोली प्रक्रियेत सहभागी होऊ देऊ नये, जेणेकरून नव्या व्यापाऱ्यांना व्यवसायाची संधी मिळेल अशी मागणीही करण्यात आली आहे. हे निवेदन बसपा शहराध्यक्ष सोनूभाऊ मेंढे यांच्या नेतृत्वात नगर परिषद मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना देण्यात आले. यावेळी दिलीपभाऊ टेंभुणे, नागेशभाऊ खोब्रागडे, प्रियाताई वंजारी, वसीमभाऊ शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा, पुलगाव.